नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल आध्यात्म ज्ञानवर स्वागत आहे. हिंदू धर्मात एकादशीला खूप मानले जाते. एकादशीच्या दिवसाला संपूर्ण महाराष्ट्रात खूप महत्त्व आहे. एकादशीच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक गावागावातून हजारो लाखो वारकरी मंडळी आपल्या लाडक्या विठ्ठल रुक्माईच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. एकादशीचा दिवस हा हिंदू पंचांगाप्रमाणे प्रतिपदेपासून म्हणजेच मराठी महिना सुरू झाल्यापासून 11वा दिवस असतो. हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक मराठी महिन्यात 2 म्हणजेच दर 15वाड्यात प्रत्येकी 1 अशा किमान एका महिन्यात 2 एकादशी येतात. कधीकधी एका पक्षात म्हणजे 15वाड्यात स्मार्त आणि भागवत अशा 2 एकादशी असतात. पक्षातल्या आधी येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते तर भागवत एकादशीला नाव नसते. पण त्या पक्षात जर लागोपाठच्या 2 सूर्योदयांना जोडून 2 एकादशी येत असतील तर दुसऱ्या एकादशीला नाव असते. दर महिन्यात येणाऱ्या पहिल्या एकादशीला शुक्ल पक्षातली एकादशी असे म्हणतात तर दुसऱ्या एकादशीला कृष्ण पक्षातली एकादशी असे म्हणतात. आता माहित करून घेऊया प्रत्येक महिन्यातील एकादशींची नावे. चैत्र महिना म्हणजे मार्च एप्रिल महिना. या महिन्यातील शुक्र पक्षातील एकादशी कामदा एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी वरुथिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. वैशाख महिना म्हणजेच एप्रिल मे महिना. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी मोहिनी एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी अपरा एकादशी म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ महिना म्हणजेच मे जून महिना. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी निर्जला एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी योगिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढ महिना म्हणजे जून जुलै. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी देवशयनी एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी कामिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला पंढरपूर येथे भव्य यात्रा असते. श्रावण महिना म्हणजेच जुलै ऑगस्ट. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी पुत्रदा एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी अजा एकादशी म्हणून ओळखली जाते. भाद्रपद महिना म्हणजेच ऑगस्ट सप्टेंबर महिना. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी परिवर्तनी एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते. आश्विन महिना म्हणजेच सप्टेंबर ऑक्टोबर. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी पाशांकुश एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी रमा एकादशी म्हणून ओळखले जाते. कार्तिक महिना म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर महिना. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी प्रबोधिनी एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी उत्पत्ती एकादशी म्हणून ओळखले जाते. कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला पंढरपूर वाळंदी येथे भव्य यात्रा असते. मार्गशीर्ष महिना म्हणजेच नोव्हेंबर डिसेंबर महिना. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी मोक्षदा एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी सफला एकादशी म्हणून ओळखले जाते. पुढे आहे पौष महिना. पौष महिना म्हणजे डिसेंबर जानेवारी. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी पुत्रदास एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी षष्ठतीला एकादशी म्हणून ओळखले जाते. माघ महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी जया एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी विजया एकादशी म्हणून ओळखले जाते. फाल्गुन महिना म्हणजेच फेब्रुवारी मार्च महिना. या महिन्यातील शुक्ल पक्षातली एकादशी आमलकी एकादशी तर कृष्ण पक्षातली एकादशी पापमोचिनी एकादशी असे म्हणून ओळखले जाते. मित्रांनो, अधिक मासातील दोन्ही एकादशांचे नावे कमला एकादशी असे असते. आता माहिती करून घेऊया एकादशींचे धार्मिक महत्त्व. आषाढ शुद्ध एकादशीला नुसते आषाढी एकादशी आणि कार्तिक शुद्ध एकादशीला नुसते कार्तिकी एकादशी असे म्हणण्याची जुनी परंपरा आहे. पौराणिक काळी मृत्युमान्य नावाचा राक्षस होता. मृत्युमान्य राक्षस भगवान शंकराची तपस्या करतो. भगवान शंकर प्रसन्न होऊन त्याला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही आणि फक्त एका स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा आशीर्वाद देतात. त्यामुळे मृत्युमान्य राक्षस उन्मत्त होऊन देवांवर स्वारी करतो व देवांचा पराभव करतो. सर्व देव पराभूत होऊन एका गुप्त गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मृत्युमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असतो व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करायची प्रथा पडली आहे. मराठी हिंदू संस्कृतीच्या दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे. एकमेकांवर प्रेम करणे, पाणी माता अपंगावर प्रेम करणे
गरजवंतांना मदत करणे ही शिकवण हा दिवस आपल्याला देतो. आता माहिती करूया आषाढी एकादशीची. आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आषाढ शुक्ल एकादशीला शेषशायी भगवान श्री विष्णू झोपी जातात. ते कार्तिकी एकादशीपर्यंत झोपलेलेच असतात अशी समजूत आहे. म्हणूनच चातुर्मासाचा आरंभ आषाढ शुक्ल 11ला होतो व कार्तिक शुक्ल 11ला चातुर्मास संपतो. हा संपूर्ण काळ 4 महिन्यांचा आहे. धार्मिक वृत्तीची माणसे हे 4 महिने व्रत धरतात. चातुर्मासातील 4 महिन्यात अनेक व्रत पाळायची असतात. ती पाळण्यासाठी सामर्थ्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना आषाढीच्या दिवशी करतात. आषाढ शुद्ध एकादशीच्या 1-2 दिवस आधी येणाऱ्या नवमीला महाराष्ट्रात कांदे नवमी म्हणतात. आषाढ महिन्यात किमान 2 एकादशा असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. तिथीची वृद्धी झाली किंवा अधिक मास असेल तर एकादशी आणखी एकादशा असू शकतात. आता माहिती करूया देवशयनी एकादशीची. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपुरास पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलांचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्ण ब्रह्मधिकारी श्री संत गजानन महाराजांची पालखी, आळंदीहून ज्ञानेश्वरांची पालखी, देहूहून तुकारामांची पालखी, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची पालखी, पैठणहून एकनाथांची पालखी तर उत्तर भारतातून कबीरांची पालखी येते. आषाढ वद्य एकादशीला कामिका एकादशी म्हणतात. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या यूट्यूब चॅनलचे असेच धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.